आत्मज्ञानापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही जगामध्ये. ज्ञान अनेक प्रकारचं लोकांना असतं, परंतु ते भौतिकाचं ज्ञान असतं. जे जे भौतिक आहे, जे दृश्य रूप आहे, आकार स्वरूप आहे, गुणरूप आहे, म्हणजे पंचमहाभूते आणि 3 गुण यांच्या संयोगातून जे जे निर्माण झालेले आहे ते सर्व भौतिक आहे आणि भौतिकाला नाश आहे. मग भौतिकाचं ज्ञान हे शाश्वत नाही. जीवनातले काही व्यवहार त्याच्यासाठी ते उपयोगी पडत असले तरी सारखी बदलत असते आणि म्हणून त्याला शाश्वत असं म्हणता येत नाही. आणि त्याने संपूर्ण जीवन सुखाचं होऊ शकत नाही किंवा शांतीपूर्वक जाऊ शकत नाही, त्याचं समाधान प्राप्त होऊ शकत नाही. मोक्षमुक्ती तर मिळणे दूरच राहील. पण हे लोकांना कळत नाही. सर्वसामान्य लोक अहंकारामुळे मी कसा श्रेष्ठ, मी कसा शहाणा असाच विचार करत असतात. त्याला कारण त्यांच्या ठिकाणी असणारा ज्ञान, कारण त्याला खरं ज्ञान नाहीच त्यांच्याकडे, शाश्वताचं ज्ञान नाहीच त्यांच्याकडे आणि बरोबरी करायला लागतात. वस्तुस्थिती, वास्तव म्हणजे सत्य परिस्थिती काय आहे हे जाणता आलं पाहिजे. सत्य परिस्थिती जाणली नाही, ओळखली नाही आणि त्याप्रमाणे अनुकरण केलं नाही तर वाट्याला अपयश येते, निराशा येते, दुःख येते. त्याचं कारण अज्ञान. सत्य असत्याचं ज्ञान, सत्य असत्याच्या ज्ञानाचा अभाव, नीती अनितीचा अभाव, आणि त्यामुळे मनुष्यामध्ये अहंकार. पण तो कामाचा नाही. तो अहंकार दुःखदायक, क्लेशदायक होतोच. रामदास स्वामी ते कळावं म्हणून अनेक उदाहरणं देतात. मंदिर आहे, शिखर आहे, शिखरावर आणि कळश आहे. मंदिरात भगवंत बसले, भगवंताची मूर्ती आहे, बसलेला आहे भगवंत, स्थानापन आहे, अधिष्ठान आहे. आणि त्या शिखरावर जाऊन कावळा बसला तर कावळा त्या मंदिरातल्या देवापेक्षा श्रेष्ठ होऊ शकत नाही. एखादा ज्ञानी आहे, साधी वस्त्र आणि एखादा उंच मौल्यवान वस्त्र घालून आला म्हणून तर ज्ञानापेक्षा श्रेष्ठ होऊ शकत नाही. एखादा माणूस त्यांनी ब्राह्मण शब्द वापरला. ब्राह्मण हा शब्द एवढ्यासाठीच वापरला, ब्रह्मजानाती साम्राम. जो ज्याला ब्रह्मज्ञान आहे, आत्मज्ञान आहे, स्वज्ञान आहे, परमात्म्याचे ज्ञान आहे, सुस्वरूपाचे ज्ञान आहे, तो खरा ब्राह्मण. ब्रह्मजानाती सहा ब्राह्मण असं म्हटलेलं आहे. त्या अर्थाने ते म्हणतायत की ब्राह्मण ध्यानाला बसलेला आहे आणि काही काळ ध्यान करून होते आणि कुत्र तिथे सतत ध्यानाला बसलेलं आहे. मग ती कुत्र्याची आणि त्या ब्राह्मणाची बरोबरी होणार नाही.
बगळा असतो, बगळा तो पाण्याच्या काठावर, नदी काठावर, तलावाच्या काठावर एकटक त्या पाण्यात दक्षिणापूर असतो, एकटक. आणि एखादा साधू संत ज्ञानी पुरुष तो ब्राह्मण त्या तीरावर झाडाखाली ध्यानावर बसला आहे, एकटक असं एक दृष्टी नाशिका दृष्टी करून बसला आहे. दोघे एक होऊ शकणार नाहीत. हा परमात्मा प्राप्तीसाठी भेटलेला आहे, परमात्म्याच्या प्राप्तीसाठी. आणि तो आपलं भक्ष्य पाण्यात हालचाल झाली की बुडकी मारेल बस आणि मासा पकड घेतो म्हणून टक लावून बसलेला. दोघांच्या मध्ये फरक आहे. जसं जगामध्ये जे लोक वावरत आहेत त्यांचं एखाद्या गोष्टीकडे जरी मन एकाग्र असेल, लक्ष लावून करत असेल, तर त्याचा हेतू वेगळा आहे आणि ते हेतूचं फळ वेगवेगळं असतं. म्हणजे एखादा माणूस ध्यानासाठी, साधनेसाठी आपला खूप वेळ देतो आहे, गरजेपुरतं प्रपंचासाठी कष्ट करतोय, मेहनत करतो आहे, तो जीवनात जे शेवटी काही साध्य करेल ते अहोरात्र कष्ट करणारा माणूस पैसे कमवण्यासाठी त्याच्यापेक्षा जास्त करेल, जास्त साध्य करेल. त्याची व्हॅल्यू, मौल्य, किंमत जास्त असते. कारण अंतिम मती आणि त्याप्रमाणे गती साध्य तो करेल जो साधन भक्ती करतो आहे आणि प्रपंचाच्या गरजेपुरतं कामधंदा करतो आहे. पण साधन भक्तीला, भगवंताच्या सेवेला वेळ देतो आहे आणि एक मरमर कष्ट करतोय, राबतोय, त्याला ज्यावेळी वेळच नाही देवाची भक्ती करायला, खूप पैसे कमवतो. शेवट दोघांचा मात्र फार वेगळा आहे. ते मरण्यासाठी जन्मण्यासाठी मरेल आणि दुसरा मात्र मुक्ती प्राप्त करून असेल, परत जन्म मरणाच्या प्रयत्न आहे. कोणी जास्त मिळवलं? एकाला मरताना वासना राहिलेली असेल, जीव तिकडे अडकलेला असेल, त्याने खूप पैसे कमवले, धनसंपत्ती कमवली ते. आणि जो देवाच्या भक्तीमध्ये होता तो काही इच्छा वासना नाही त्याची, तो तृप्त असेल, समाधानी असेल. मग त्याच्या मनात यातनाही कमी आणि प्रवासी सुखाचा सद्गती स्वस्वरूपात एकरूप झाला. हा मात्र जीव बनून दुःख भोगतो आहे. म्हणून ब्रह्मज्ञान पाहिजे, आत्मज्ञान पाहिजे, भक्ती पाहिजे. आत्मज्ञानासाठी भक्ती पाहिजे, सद्गुरू पाहिजे, संत पाहिजे, संत सभास पाहिजे, सत्समागम पाहिजे, सत्संग पाहिजे. आणि सत्संगाच्या द्वारे सद्गुरूच्या सहयोगाने परमार्थ साधता आला. मग आपलं चित्त पावन होते, मन शुद्ध होते आणि सतत त्यांच्याकडून ज्ञानबोध ऐकल्यामुळे सत्य असत्याची निवड करता येते. योग्य अयोग्याचं ज्ञान होतं आणि जेवढं अयोग्य आहे जरी मनाला हवं असं वाटलं तरी त्याचा त्याग केला. पण उगाच कल्पनेने काही गोष्टी पकडून ठेवलेल्या आहेत. जसं ब्राह्मणाला कोणी पूजा करायला सांगायची जायची असेल आणि त्याला कोणी शिवला, परत जाऊन आंघोळ करतो आणि घाणीवरती माशी बसली होती तर कळत पण नाही त्याला बसून गेले, तर कुठे आंघोळ करतो. माशीला त्या निषिद्ध ब्राह्मण नाही आणि ब्राह्मणाला ते माशीविषयी कधी त्याने विचारच केला नाही म्हणून त्याला त्याच्याविषयी काही कळत नाही. पण एखादा अमुक एक जात आहे म्हणून तो समोर सावली पडली तर ब्राह्मण आंघोळ तिला करायला जातो. एखादा सुचिरभूत माणूस नाही असं कळलं, एखादी शिवाय MC मधली असली, मासिक पाळीमध्ये असणारी बाई, अज्ञानामुळे निषिद्ध मानतात लोक. तिचा सहवास, तिचा स्पर्श काही समाजामध्ये, काही लोकांमध्ये अजूनही आहे, निषिद्ध मानतात, आंघोळ करतात. पूजा करायला निघाल तर पूजा परत आंघोळ करतात. किंवा एखाद्या अमुक एक जातीचा माणूस भेटला म्हणून परत आंघोळ करायला पाहिजे. हे कल्पनेमध्ये अडकलेले आहे. माशी घाणीवर 10 ठिकाणी बसते आणि परत येऊन बसते याच्यावर 10 वेळा, तेव्हा काय करतील ते? म्हणजे अज्ञानामध्ये माणूस अडकलेला आहे आणि अज्ञानामध्ये माणूस अडकल्यामुळे त्याची जीवन स्थिती जी आहे ती दुःखदायक आहे, क्लेशदायक आहे आणि अंतिम काळ तो मोक्षापासून फार दूर राहतो.
जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकतो. म्हणून सत्य काय आहे, सत्य काय आहे, शाश्वत काय, अशाश्वत काय आहे, त्याचं ज्ञान फक्त आत्मज्ञानातून किंवा सद्गुरूच्या मुखातून श्रवण केल्याने आत्मप्रचिती प्राप्त होते. आणि म्हणून ते पाहिजे. ते नसेल तर काही कामाचं नाही. ब्रह्मजानाती सहा ब्राह्मणा असं ब्राह्मणाची व्याख्या आहे. आणि द्विज म्हटलं की ब्राह्मण असं म्हणतात. द्विज म्हणजे 2 वेळा जन्मलेला. ब्राह्मणाच्या पोराची मुंज होत नाही तोपर्यंत त्या ब्राह्मणाच्या पोराला ब्राह्मणाचं कार्य करायला, भिक्षुकी करायला किंवा पूजा पाठ करायला परवानगी नाही. तो निषिद्ध आहे. जरी ब्राह्मणाचा पोरगा मुंज नाही झाली म्हणून. त्या मुंजीबंधनातून मोकळा झाला की तो द्विज झाला. 2 वेळा जन्मला झाला तो खरा ब्राह्मण. पण सद्गुरू काय करतात, आपल्या शिष्याला अनुग्रह देतात, मंत्र देतात आणि त्याला सांगतात तू देह नाहीस, तू आत्मा आहेस. देहाचा जन्म देहाचा म्हणून झाला, तू देह धारण केल्याचा जन्म झालाच, पण आत्मा म्हणून तुझा जन्म शाश्वत जन्म आहे, तो आहे, तू आहेस. हे तो 2 वेळा जन्म झाला ना. हे सद्गुरू कुठल्याही जातीचा बंध प्रत्येकाला ब्राह्मण करून सोडतात. हे शास्त्र म्हणते, मी माझ्या पद्धतीचं नाही सांगत. असं शास्त्रात लिहून ठेवलेलं आहे. ते शास्त्र, उपनिषद, श्रुती हे सगळं म्हणतात. म्हणजे खऱ्या शास्त्राने ब्राह्मण कोण? जन्माला नुसता ब्राह्मण कुळात आला म्हणून ब्राह्मण आहे, तर ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण. शास्त्राची आहे. आणि जी द्विज आहे तो ब्राह्मण 2 वेळा जन्माला. ब्राह्मण जन्म सुद्धा बुद्धिबंधन झालं ब्राह्मण. त्या बुद्धिबंधनामध्ये त्याला ही जाणीव करून दिली जाते. तो तर जाणता झालास म्हणजे ज्ञानी झालास. आता जाणीव करून देणारा त्या प्रतीचा असला तर आत्मज्ञान जाणणारा, नाही तर भौतिकाची जाणीव करून देतो. संसार कसं करायचा, प्रपंच कसं करायचा आणि पैसे कसे कमवायचे. उत्तम प्रकारे पैसा अडका कमवतो तो शहाणा समजला जातो समाजामध्ये. तो काय क्लुप्त्या करतो आणि काय उलटापलटा करतो त्याचं त्याला माहीत आहे. त्याचं पण जाणून घेत नाही. मराठी म्हणतात ना, किती जणांना चुना लावतो, किती जणांची पुडी बांधतो आणि 2 रुपयाचा माल 10 रुपयाचा म्हणून कसा विकतो. ते प्रत्येकाच्या कला कुसरी चाललेले असतात. पण धनसंपत्ती बघून त्याची लायकी ठरवली जाते. ते खरं आहे का? वास्तव आहे का? सन्मार्गाने आणि ज्ञानदृष्टीने सत्यासत्याची जाणीव येते खरं त्या ज्ञानदृष्टीने जो काय आपला प्रपंच करतोय, व्यवसाय धंदा करतो आहे आणि त्याच्यामध्ये प्रगती करतो आहे तो श्रेष्ठ आहे. तो राज्यपद भोगेल. त्याचे धनसाठा कुबेराचा साठा आहे, कधी संपत नाही. आणि त्याला त्याची लालच नसल्यामुळे त्याचं मन त्याच्यात अडकत नाही. त्यामुळे अंतकाळी सहजपणे मी एक देह नाही, मी आत्मा या आवडीने तो आपला देह त्याग करतो आणि त्याला मोक्ष होतो. ज्याच्यामध्ये विवेक वैराग्य आहे, विवेक वैराग्य हे ज्ञानाशिवाय येत नाही आणि ज्ञान सद्गुरूशिवाय येत नाही. आणि सद्गुरू ते ज्ञान देण्यात तुम्हाला तुमच्या अंगी उतरवायचं, तुम्हाला ते देण्याचं काम भक्तीच्या द्वारे करतात. ज्ञानबोध सुद्धा भक्ती कशी करावी याच्यासाठीच आहे. किंवा तुमच्यामध्ये जे भक्तीच्या आड येते ते कसा त्याग करावा आणि काय अंगी करावा याच्यासाठी ज्ञानबोध आहे. जेणेकरून तुमचं मन शुद्ध होईल, भाव शुद्ध होईल आणि अंतर्यामी स्थित परमात्मा तुम्हाला सहज दिसेल. पुन्हा सांगेन की विवेक वैराग्य पाहिजे आणि त्याच्यासाठी सत्संग पाहिजे, सद्गुरू पाहिजे, भक्ती पाहिजे, ज्ञानबोध. नवविधा भक्ती सगळ्यात श्रेष्ठ सांगितलं आहे. आणि ती नवविधा भक्ती सुद्धा सद्गुरूच्या सहवासात सद्गुरूच्या उपदेशाप्रमाणे केली पाहिजे. मग आपल्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होते. ब्रह्मज्ञान म्हणजे आपल्या स्वरूपाचे ज्ञान, त्याला आत्मज्ञान. आत्म म्हणजे आपले ज्ञान, आपण आत्मा आहोत असे ज्ञान.
आत्मा हाच परमात्मा आहे, ईश्वर आहे, म्हणजे ते ज्ञान. ईश्वर आणि आपण वेगळे नाही. आपला देह त्याच्यापासून वेगळा आहे, पण आपण देह नाही, आपण आत्मा आहोत. ते पंचमहाभूताचं गाठोड आहे, अन्नरसाचं गाठोड आहे. आत्मा आतमध्ये चैतन्य रूपाने वावरतो आहे. जे जाणीवेच्या स्वरूपात तुम्ही त्याला अनुभवत आहात ते तुमचे स्वरूप आहे. हे ज्याच्यामध्ये हे ज्ञान आहे तो सर्वांनी श्रेष्ठ आहे. त्याची बरोबरी कोणी करू शकत नाही, जरी उंची वस्त्र घालून बसला त्याच्यासमोर. आणि रामदासांनी आणखी एक उदाहरण दिलं. सभा आहे, सभासदांनी बसलेले आहेत, राजा बसला उच्च आसनावर, त्याप्रमाणे त्याचे मंत्री बसलेले आहेत. आणि एक माकड आलं त्या सभेमध्ये आणि खांबावर जाऊन बसलं उंच. या सगळ्यांच्या आसनापेक्षा त्याचा असं श्रेष्ठ उंच आहे, पण तो श्रेष्ठ होऊ शकत नाही. म्हणून सर्व ज्ञानामध्ये ब्रह्मज्ञान श्रेष्ठ आहे, त्याची बरोबरी कोणी करू शकत नाही. आणि तो तिन्ही जगाचा मालक आहे. परमस्वरूप त्याच्यामध्ये देव ईश्वर आहे, त्याचं ज्ञान आहे. त्यामुळे तो परिपूर्ण मुक्त आहे आणि सदा सुखी आहे, आनंदी आहे. हे सर्व भक्तीच्या योजने सगुरूच्या कृपेने प्राप्त करत आहे. राजा दिला सगुणा